मलप्पुरमचे जिल्हाधिकारी श्रीमती राणी सोयमोई यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। तिने घड्याळाशिवाय कोणतेही दागिने घातले नव्हते आणि सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने फेस पावडर देखील वापरली नाही। भाषण इंग्रजीत केलं। ती फक्त 2 ते 3 मिनिटच बोलली, पण तिचे शब्द हे दृढ निश्चयाने भरले होते। त्यानंतर मुलांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले। त्यामध्ये पहिला प्रश्न असा होता, तुमचं नाव काय? त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, माझं नाव राणी आहे। सोयमोई हे माझं कौटुंबिक नाव आहे। मी झारखंडची रहिवासी आहे। त्यानंतर तिने म्हटलं, अजून काही विचारायचंय? प्रेक्षकांमधून एक सडपातळ मुलगी उभी राहिली। ती म्हणाली, मॅडम, तुम्ही चेहऱ्यावर मेकअप का वापरत नाही? कलेक्टरचा चेहरा अचानक फिका पडला। तिच्या पातळ कपाळावर घाम फुटला। तिच्या चेहऱ्यावरचं हसू ओसरलं। श्रोते अचानक शांत झाले। तिने टेबलावरची पाण्याची बाटली उघडली आणि थोडं प्याली। मग तिने मुलाला बसायला इशारा केला। मग ती हळूच बोलू लागली। मुलानं गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला। एका शब्दात उत्तर देता येणार नाही अशी गोष्ट आहे। उत्तरात मला माझी जीवनकथा सांगायची आहे। माझ्या कथेसाठी तुम्ही तुमचे मौल्यवान 10 मिनिटं बाजूला ठेवण्यास तयार असाल तर मला कळवा। यावर मुलांनी होकारार्थी मानं डोलवल्या। कलेक्टरनं सांगायला सुरुवात केली, माझा जन्म झारखंडच्या आदिवासी भागात झाला। कलेक्टरनं थांबून प्रेक्षकांकडे पाहिलं। माझा जन्म कोडरमा जिल्ह्यातील आदिवासी भागातील अभ्रक खाणींनी भरलेल्या एका लहानशा झोपडीत झाला। माझे वडील आणि आई खाण कामगार होते। मला मोठे 2 भाऊ आणि एक लहान बहीण होती। आम्ही एका छोट्या झोपडीत राहायचो, जिला पाऊस पडला की गळती व्हायची। माझ्या पालकांनी तुटपुंजा पगारावर खाणीत काम केलं, कारण त्यांना दुसरी नोकरी मिळत नव्हती। हे एक अतिशय गोंधळाचं काम होतं। मी 4 वर्षाची असताना माझे वडील, आई आणि 2 भाऊ विविध आजारांनी अंथरुणाला खिळून होते। खाणीतील प्राणघातक अभ्रक धूळचा श्वास घेतल्यानं हा आजार होतो, हे त्यांना त्यावेळी फारसं माहिती नव्हतं। मी 5 वर्षाची असताना माझ्या भावांचा आजारानं मृत्यू झाला। एक छोटा उसासा टाकून कलेक्टरनं बोलणं थांबवलं आणि तिनं अश्रूंनी भरलेले डोळे बंद केले। बहुतेक दिवस आपल्या आहारामध्ये पाणी आणि 1-2 भाकरी असायच्या। माझ्या दोन्ही भावांनी तीव्र आजार आणि उपासमारीनं हे जग सोडलं। माझ्या गावात डॉक्टरांकडे किंवा शाळेत जाणारे लोक नव्हते। वीज नसतानाही शाळा, दवाखाना आणि शौचालय नसलेल्या गावाची तुम्ही कल्पना करू शकता का? एके दिवशी जेव्हा मला भूक लागली तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सर्व कातडे आणि हाडांसह मला पकडून मला मोठ्या खाणीमध्ये ओढलं, ज्यात नालीदार लोखंडी पत्रे होते। ही एक अभ्रक खाण होती, जी कालांतरानं प्रसिद्ध झाली। ही एक प्राचीन खाण आहे, जी अंडरवर्ल्डमध्ये खणली गेली होती। माझं काम तळाशी असलेल्या छोट्या गुहांमधून रेंगाळणं आणि अभ्रक धातू गोळा करणं हे होतं। हे फक्त 10 वर्षाखालील मुलांसाठी शक्य होतं। आयुष्यात पहिल्यांदाच मी भाकरी खाल्ली आणि पोट भरलं, पण त्या दिवशी मला उलट्या झाल्या। मी पहिलीत असताना विषारी धूळ श्वास घेत होते। अशा अंधाऱ्या खोल्यांमधून अभ्रक हुंगत होते। अधूनमधून भूस्खलनात आणि अधूनमधून काही जीवघेण्या आजारांनी दुर्दैवी मुलांचा या ठिकाणी मृत्यू होणं ही असामान्य गोष्ट नव्हती। जर तुम्ही दिवसाचे 8 तास काम केले तर तुम्हाला किमान 1 भाकरी मिळेल। भूक आणि उपासमार यामुळे दररोज हडकुळी आणि निर्जलित होत होते। एका वर्षानंतर माझी बहीणही खाणीत कामाला जाऊ लागली। मी थोडं बरं होताच माझे वडील, आई, बहीण आणि मी एकत्र काम केलं आणि आम्ही अशा ठिकाणी आलो जिथे आम्ही उपाशी राहू शकलो नाही। पण नशिबानं दुसऱ्याच रूपाने आम्हाला पछाडायला सुरुवात केली। एके दिवशी खूप ताप आल्यानं मी कामावर जात नसताना अचानक पाऊस आला। खाणीच्या पायथ्याशी कामगारांसमोर खाण कोसळून शेकडो लोकांचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये माझे वडील, आई आणि बहीण आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहू लागले। प्रेक्षकांमधील प्रत्येक जण श्वास घेण्यासही विसरला। अनेकांचे डोळे भरून आले। माझ्या हे लक्षात आलं की मी त्यावेळी फक्त 6 वर्षाचे होते। अखेर मी शासकीय आगती मंदिरात पोहोचले। तिथंच माझं शिक्षण झालं। मुळाक्षरे शिकणारी मी माझ्या गावातून पहिली होते। शेवटी मी कलेक्टर तुमच्या समोर आहे। मी मेकअप वापरत नाही। हे आणि याच्यात काय संबंध आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। ते प्रेक्षकांकडे नजर टाकत पुढे पुन्हा सांगू लागली। तेव्हाच मला समजलं की त्या दिवसात अंधारातून रेंगाळताना मी गोळा केलेला संपूर्ण अभ्रक मेकअप उत्पादनांवर वापरला जात होता। अभ्रक हा फ्लोरोसेंट सिलिकेट खनिजाचा पहिला प्रकार आहे। बऱ्याच मोठ्या कॉस्मेटिक कंपन्यांनी ऑफर केलेल्या मिनरल मेकअपमध्ये सर्वात रंगीबेरंगी बहुरंगीत अभ्रक आहेत, जे 20,000 लहान मुलांचा जीव धोक्यात घालून उच्च चिरडलेले त्यांचे मांस आणि रक्त आपल्या गालावर पसरतं। आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी लाखो डॉलर किमतीचं अभ्रक
अजूनही खाणीतून लहान मुलांच्या हातांनी उचललं जातं. आता तुम्हीच सांगा, मी माझ्या चेहऱ्यावर मेकअप कसा लावू? उपासमारीनं मरण पावलेल्या माझ्या भावांच्या स्मरणार्थ मी पोटभर कसं जेवू? नेहमी फाटलेले कपडे घालणाऱ्या माझ्या आईच्या आठवणीमध्ये मी महागडे रेशीम कपडे कसे घालू? तोंड न उघडता डोकेवर करून एक छोटंसं स्मितहास्य करून मी बाहेर पडताना नकळत सारे प्रेक्षक उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचा मेकअप डोळ्यातून टपकणाऱ्या गर्म अश्रूंनी भिजू लागला. तिथे उपस्थित असणाऱ्या स्त्रियांना आपल्या फेस पावडर, क्रीम आणि लिपस्टिकनं स्वतःला भरलेलं पाहून स्वतःवरच किळस आली. झारखंडमध्ये अजूनही उच्च दर्जाचे अभ्रक उत्खनन केलं जातं. 20,000हून अधिक तरुण मुले शाळेत न जाता तिथे काम करतात. काही भूस्खलनानं गाडले गेले तर काही रोगामुळे देखील मृत्यू पावले.